मे आय कम इन सर? ये जेने. सर तुम्ही बोलवलात? हो. जेनी, शनायाचा चेक तयार आहे का? येस सर. मेक इट फास्ट आणि तिला देऊन टाक. ओके. कसली मूर्ख आहे रे ही. कोण समजते कोण स्वतःला? बघितलंस ना आता कशी बघत होती माझ्याकडे. शनाया चिल. सोड ना तू. आता असल्या नजरांची आपण सवय करून घ्यायला हवी. आता तिला राधिकाबद्दल सॉफ्ट कॉर्नर आहे, त्याला आपण तरी काय करणार? सोडून दे ना तू. फार विचार नको करूस. चिल. हे सगळं ना मी तुझ्यासाठी सहन करते हा. नाही तर दाखवलं असतं हिला. कॅरी, तू एक काम कर ना, हिला कोणत्या तरी मॅटर मध्ये अडकव आणि सस्पेंड करून टाक ना. ते डोक्यात जाते रे खूप. यु नो व्हॉट, मी जर बॉस असते ना तर मी या सगळ्यांना ना एकानंतर एक काढून टाकलं असतं. एक्स्पेशली त्या कपूरला. यार आपला ब्रंच स्पॉइल केला यार. सोड ना तू. किती टेन्शन घेतेस? पर ते सगळं सोड. ब्रेकफास्ट केलंस का तू? हो. बघ, मी तर ब्रेकफास्ट पण नाही केलाय. कडकडून भूक लागली मला. डबा आणलाय सर. या. डबा? हो सर. वा रघु, भुकेच्या वेळेला बरोबर आणलंस ना डबा. कुणी पाठवलाय? वास तर मस्त येतोय. वा, माझी आवडती भाजी. अप्रतिम झाली भाजी. अगदी मला आवडते तशी. म्हणजे राधिका. अरे, ही चव. ओळखलंच ना सर? गजानन महाराज शपथ, मला माहितच होतं तुम्ही ओळखणार म्हणून. घ्या ना सर. कुणी दिलाय हा डबा रघु? काही नाही सर, ते आपलं दत्ता बाबा काय करतोयस? स्पष्टपणे सांग, डबा कुणी दिलाय? राधिका मॅडम आले सर घेऊन. व्हॉट? हा डबा राधिकानं पाठवलाय? हो सर. कुठे आहे ती आणि तू खोटं का बोललास? सर मॅडमच म्हणाल्या ना सांगू नका म्हणून. मग मी तरी कसं सांगणार सर? त्या खाली उभा आहेत सर. गॅरी, व्हॉट इज दिस? ती का आली इथे डबा घेऊन? आर यू फुलिंग मी? अगं पचा, असं काही नाहीये ग. मग कसं आहे? अगं तू तू काय बघतोयस रे? काय नाही सर. का उभा आहेस इथे? चल निघ बाहेर. हो. दार लावून घे जाताना. जी सर. युजलेस. पुन्हा अगं असं नाहीये. मला सुद्धा आत्ताच इथे डबा समोर आल्यानंतर कळलं. मला काहीच माहिती नव्हतं. तू नाही बोलवलं मग कशी आली ती? हे सगळं नाटक आहे तुझं. तू अजूनही कॉन्टॅक्ट मध्ये ना तुझ्या बायकोच्या, म्हणून आली ती इकडे. खरं सांग मला. अगं मी असं कशाला करेन शनाया? असं काही नाहीये, खरंच. ट्रस्ट मी. ओके फाईन, नाहीये ना मग आत्ताच्या आत्ता जाऊन तिला हकलून दे इथून आणि तुझ्या आयुष्यात नाही. तुझा आय डोंट वांट हिअर एनिथिंग. प्लीज गो. प्लीज गो. तू तू शांत हो. मी आत्ताच्या आत्ता तिला झापून येतो. तू बस इथे. मी आलो 2 मिनिट. अरे काय ऐकतो? काय काय नाही साहेब. तो डबा आणलाच कशाला तू? आत्ताच्या आत्ता फेकून द्यायचा. अहो साहेब, मॅडम खाली आल्या होत्या साहेब. अहो मॅडम, तुम्ही ऐकून तर घ्या ना साहेब. तुम्ही माझं ऐक. अरे काय झालं? कशाला चिडलाय परत? अहो साहेब, लय मोठा गोळ झाला साहेब. काय झालं? माझी चूक झाली ना साहेब. झालं सुभेदार मॅडम खाली आल्या. काय? वहिनी, काय झालं असेल? अजून कसा नाही आला तो रघु? यांनी खाल्ला असेल का डबा? यांच्या आवडीचंच तर सगळं केलं होतं. हे नक्कीच आवडलं असेल यांना. मला खात्री आहे डबा खाल्ल्यावर ते स्वतः मला भेटायला येतील. म्हणतील राधिका जाऊ दे, झालंच गेलं, विसरून जा. घरी चल. मी पटकन जाईन परत. पुन्हा आमचा सुखाचा संसार सुरू होईल.
ये इकडे. आ? आवडला ना तुम्हाला डबा? तुमच्या आवडीचं सगळं केलं होतं, आवडलं ना? अजिबात नाही. का मीठ कमी झालं होतं का? तरी मी राधिका, मला तू इथे आलेली अजिबात आवडलेली नाही. अहो पण मीठ वगैरे काही जास्त होतं का? किती मी तर- मूर्ख असावं माणसानं. तुला एकदा सांगितलेलं कळत नाही? मला तू आवडत नाहीस. मला तू केलेलं काहीही आवडत नाही. तरी काय लोचटासारखी मागे मागे येतेस का? हा? मगाशी तिकडे सोसायटीमध्ये तुझ्याकडे न बघता मगाशी सोसायटीमध्ये मी तुझ्याकडे लक्ष न देता निघून गेलो. त्याच वेळेला लक्षात यायला पाहिजे होतं तुला की मला तुझ्यात काडीचा इंटरेस्ट नाहीये. तरी काय मागे मागे येतेस माझ्या? कशाला आलीस इथे? काय तमाशा लावलाय? नाही, मला आपलं वाटलं की मी नसताना माझ्यामुळे तुमच्या खाण्याची आबाळ होत असेल. हे असं काही होत नाही आहे. तुला जर असं वाटत असेल ना की तू नसल्याने माझ्या आयुष्यात फार मोठा प्रॉब्लेम वगैरे क्रिएट होत असेल तर असं अजिबात नाहीये. उलट मोकळं वाटतंय मला. रिलॅक्स, यु नो. छान मस्त रिलॅक्स. नाही नाही अहो, तुमचा राग अजूनही शांत नाही झालाय. तुम्ही शांत व्हा बरं. मी नाही चिडलेलो. कळत नाही का तुला? मला अजिबात राग आलेला नाहीये. उलट तू अशी मागे मागे येत राहिलीस ना तर मात्र अहो, आता अत्यंत शांतपणे मी तुला शेवटचं सांगतो. बघ माझ्या चेहऱ्याकडे. इथे 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 बघ, चेहऱ्याकडे बघ. हा, शांत वाटतंय? रिलॅक्स आहे मी. काम डाऊन. हा, मस्त. मी शांत आहे. आणि आता शेवटचं नीट आहे. मला तू आवडत नाही. मला तू केलेलं काहीही आवडत नाही. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये आणि तुझ्या वाचून माझं काहीही अडत नाही. त्यामुळे हे असं लोचटासारखं माझ्या मागे मागे फिरणं बंद करा. ना घरी ना इथे ऑफिस मध्ये. कळलं? नाही हो, तुझा माझा संबंध संपला आणि दॅट इज फुल अँड फायनल. कळलं तुला? गुरु आनंद, तू तिच्याशी एका शब्दानं बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. काय यार गुरु तू हे एक मिनिट. हे ऑफिस आहे आणि आता तू ऑफिस मध्ये काम करतोस. मी तुझा बॉस यार नाही. त्यामुळे बॉस म्हणून मी ऑर्डर देणार आणि तू ऑर्डर ऐकायची. कळलं? तिच्याशी एका शब्दानं बोलायचं नाही. गो बॅक टू युअर वर्क.